आणि ज्यांच्या माध्यमातून आणि ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी माजी सरपंच बोरगाव. ठीक 4 वाजता पहाटे जी समोर तुम्ही स्कूटी बाईक पाहताय तिचा लकी ड्रॉ निश्चितच होणार आहे. त्यामुळे जो या क्रीडांगणावरती उपस्थित असेल आणि त्याचं नाव येईल 5 मिनिटाचा अवधी असेल त्यालाच ती बाईक दिली जाईल याची देखील नोंद घ्या. सन्माननीय आदरणीय अजयजी दिघे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात आयोजकांना. सन्माननीय अजयजी दिघे साहेब आणि ISPL चे CEO आदरणीय सामंत सर ते देखील ऑन द वे आहेत. थोड्याच वेळात त्यांचं देखील इथे शुभागमन होणार आहे. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. मॅचला सुरुवात झाली आहे. फरमानचा पहिला बॉल इनसाइड आउट. जिथे मात्र चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. स्वीपर कव्हरला आला. हा पहिला चौकार. धन्यवाद. आदरणीय अजयजी दिघे साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. सन्माननीय विजय घाईनकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान सन्माननीय अजयजी दिघे साहेबांचा. महाराष्ट्राचं महावस्त्र शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची अविरत आठवण देणारं सन्मान चिन्ह देऊन आपण इथे सन्मानित करतोय. थँक्यू सो मच. आपण इथं आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल पुन्हा एकदा मनस्वी आपले आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे जयेशजी भोसले सर आणि बाबूशाह सर सज्ज आहेत. क्या बात है, बढ़िया शुरुआत. देखिए कहते ना सबके अच्छे नसीब नहीं होते हैं, कुछ लोग मेहनत करके अपना नसीब अच्छा बनाते हैं. और जिसमें देखिए बात करेंगे गणेश डिंगोरे, मुझे लगता है कि ISPL के दरवाजे पर खड़े हैं क्योंकि कमिश्नर साहब भी देखिए ISPL के कुछ समय में तशरीफ रख रहे हैं. ऑन द वे निश्चित रूप से सूरज सर और गणेश डिंगोरे देखिए बात करेंगे यहाँ पर लेन को पहचान लिया. हल्की से देखिए दिशा खराब थी लेकिन इस लाइन की कोई बात करेंगे यहाँ पर फाइनली को चिर दिए. क्या था और 4 रन आता हुआ. देखिए लगातार तीसरा चौका आता हुआ. क्या बढ़िया शुरुआत है. इससे जयसर और बड़ी उम्मीद रख सकते हैं. यावर्षी सातत्याने हा चर्चेतील खेळाडू राहिलाय. मला आठवतं पालघर जिल्हा वसई तालुका आणि जुचंद्र गावामध्ये नायगाव विभागातील अर्धशतक एक मात्र आलं होतं स्पर्धेतलं आणि ते या बहादादाने ठोकलं होतं. गणेश चिंडोरेला आपण पाहतोय. धोनी आहे शहापूरचा जो बॅटिंग करतोय. आडव्या बॅटने बॅटची लिडिंग एज. सर्वाधिक महत्वाचा बॉल होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालाय. 2 धावा आल्यात. गणेश जिंडोरे लढतोय मैदानाच्या आतमध्ये. धावा आल्या त्या 2. 14 धावा धावलकावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चौकार पाहायला मिळालेत. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर चौकार ठोकला. तदनंतर एक्स्ट्रा कव्हरला चौकार. फाईन लेगला चौकार ठोकला आणि इथे स्लॉक स्वीपचा प्रयत्न. कमाल के देखिए बरसाइल लुंग लेकिन तक पहुंचे थे लेकिन तब तक देखिए 2 रन आता हुआ तैयार से. और इस बार देखिए दूर रखा गया था और दूर से खेला गया भाई यहाँ पर से गणेश डिंगोरे. देखिए भाई यहाँ से मच गया सोरे नगरिया में. अरे बिच्छू मार गया बीच बजरिया में. डीजे तुझे तो बिच्छू नहीं मारा ना. फन में बिच्छों के नग में जहर होती है. और गणेश डिंगोरे के बल्लेबाजी में इस वक्त कर जयशर 18 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं. 5 गेंद अभी भी 1 गेंद बचा है. फरमानचा हा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील या बॉलवरती. या फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळाल्यात संपूर्ण अर्धा डझन. क्या कमाल के बल्लेबाज यहाँ पर माही मार रहा है भाई. 24 रन देखिए. और जयसर कहते ना प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया. और पहला ओवर में देखिए एकदम से गेम बदल गया भाई यहाँ पर से. हाँ श्रीराम फाउंडेशन टीम देखिए इससे क्या खुश हो सकते हैं. रोशन दादा भी देखिए टीम के साथ जुड़े हैं. वेलकम स्वागत. देखिए जितनी भी टीम के ओनर हैं, मेंटर, कोच है, बहुत बड़ी भूमिका रहते हैं. पर्दे के पीछे रहकर देखिए हमेशा देखिए उस खिलाड़ियों को
वो मोटिवेशन, वो टेक्निक्स, कौन सी टीम के खिलाफ, कौन सी गेंदबाज के खिलाफ है। और रनों की बात करेंगे, रन देखिए अच्छी शुरुआत यहाँ पर 24 रन है। हमारे शहबाज भाई देखिए बात करेंगे, आईपीएल की देखिए टीम है लगातार देखिए पिछले 4 रातों से मेहनत करते जा रहे हैं अपने सुनहरे अपडेट से। देखिए यहाँ पर कौन सी खिलाड़ी देखिए कितनी पॉइंट, कितनी रन, कितनी विकेट से। और चलेंगे अभी भी देखिए बात करेंगे, 5 ओवर का मुकाबला है तो गेंदबाजी में आते हुए हाईवे तिवारी की बात करेंगे, आर्यन चर्चा में रहने वाले खिलाड़ी हैं भाई कम समय में। बहुत बढ़िया देखिए स्लो गेंद कर गए पहला पर, लेकिन फुल नहीं था। कलाई चलाई यहाँ पर बल्लेबाज, अच्छा सोचे। नहीं जय सर, मुझे ये बड़ा अच्छा लगा जब गणेश डिंगरे काम बेहतर कर रहे हैं तो आपको यहाँ पर रोल निभाना है, सिर्फ साथ निभाना है। और ये काम करते हुए यहाँ पर बैटर्स संवेद देखिए, इनकी तारीफ करना चाहूंगा। आर्यन भोईर त्यावेळेला जास्तीच्या चर्चेचा विषय झाला ना, ज्यावेळेला नवी मुंबईच्या कोपर किरणेमध्ये असणाऱ्या भूमिपुत्र मैदानावरती धर्मवीर चषकामध्ये त्याला गोलंदाजाचा पुरस्कार मिळाला। त्याने दिलेली बाईट सर्वाधिक चर्चेचे विषय राहिली होती। गोलंदाजी माझ्यासाठी खूप साऱ्या अडचणीचा कालावधी राहिला, माझ्या आयुष्यामध्ये अप्स अँड डाऊन्स आले। एका वेळेला मी गोलंदाजी सोडावीही असा निर्णय घेतला होता, परंतु बाबांनी सांगितलं हार मानायची नाही आणि आज ताग्यात हा गोलंदाज एक चांगली गोलंदाजी करतोय। या स्पर्धेमध्ये त्याने छाप सोडली आहे। आर्यन भोईरला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती वेगळी विशिष्ट शैली आहे त्याच्या गोलंदाजीची। बॉल डिलिव्हर करत असताना उंच उडी घेत तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो। गणेश आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, हाही चेंडू दिशाहीन राहिलाय। यष्टिरक्षकाचा वेध घेतो, अवांतर धाव आली आहे, धावफलकावरती धावा आहेत त्या एकंदरीत 26 ऑन दी बोर्ड। एक्स्ट्राच्या जास्तीच्या धावा येत असताना पाहायला मिळाल्यात। पहिल्या षटकामध्ये 24 आल्या, अद्याप आपण पाहिल्यात तर अतिरिक्त आणि एक सिंगल, एकंदरीत 26 बनल्यात। नहीं जोश और जुनून का खेल है, क्रिकेट डर के आगे नहीं है, टिकट से वो दिखाते हुए आर्यन भोईर। लेकिन अब गणेश डिंगोरे देखते हैं यहाँ पर से तैयारी तो बड़ी की है उन्होंने और फुल टच बनाकर फिर से खेला। यहाँ पर जड़ में रखने की कोशिश यहाँ पर मिड विकेट देखिए बाउंड्री लाइन पर ऑन साइड खुला हुआ है जैसर, यानी गणेश डिंगोरे देखिए। और गेंदबाजी की देखिए रणनीति के ऊपर यहाँ पर फील्डिंग लगाया गया है। कहते ना मैदान पर कदम रखते ही खौफ छा जाता है, जब मेरा बल्ला और मेरा गेंद काफी तेज चलता हुआ। रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंचा है 27 रन। 17 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात। 27 धावा धावफलकावरती 27। फुललेनचा बॉल क्षेत्ररक्षकाला शोधलंय, ही प्री होम डिलिव्हरी होती। सहज साधा सोपा झेल टिपण्यात आला आणि धक्का क्रमांक पहिला इथून मात्र बाद होत असताना पाहायला मिळतोय। संवेद व्यवहारे बाद होत असताना पहिला धक्का। जे पाटील येतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये, टीमचा कॅप्टन, नेता, भोरोडीला बिलॉंग करणारे आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। लेदर बॉल ही चांगलं खेळतो, भरोडी गावाचं क्रिकेट चांगल्या रीतीने खेळत असताना पाहायला मिळालंय, परंतु कर्णधाराला लढावं लागेल। ओमी केणीने काय झेल टिपला होता, सेलिब्रेशन करण्याच्या ऐवजी त्याने डायरेक्ट हिट मारणं जास्तीचं पसंत केलं ओमी केणी। डेव्हिड मिलर नवी मुंबईचा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, गेले अनेक वर्ष हेही नाव नेहमी चर्चेचा विषय राहिलेलं पाहायला मिळालंय। ओमी केणीला आपण पाहिलं, धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत ते एकंदरीत 27 आहेत। पहिला धक्का दिला आर्यन भोईर, पुढचा बॉल। यावेळेला फटका आणखीन एक फसला, विकी मुंबईच्या चेंडूच्या खाली आलाय, इथून झेल टिपण्यात आला, अजय आला तसाच गेलाय, फलंदाज बाद। पर देखिए पहुंच गए हैं ऑन हेक्टर। देखिए बात करेंगे 2 विकेट बैक टू गैप। कहते ना लोकल ट्रेन पर धक्का खाना और 2 विकेट देखिए बैक टू बैक गिरना, थोड़ा दबाव डालने गया पर बैकफुट पे ढकल दिया यहाँ पर से।
आर्यन भुईर है, कमाल की देखिए गेंदबाजी एक्सलेंट है। कितना आसमान से लाकर चांद तेरे हाथों में थमा दूं। और 2 विकेट दिलाने के साथ साथ टीम को देखिए अच्छा ब्रेक थ्रो और अच्छा कमबैक दिलाए हैं। लेकिन गणेश डिंगोरे देखिए इनका साथ है, ये रहता है जैसे जब बेहतर आपका सामने वाला है बस उसके साथ देते रहे। नए बल्लेबाज है चलिए इस्तियाक से देखिए बात करेंगे। इस्तियाक से देखिए बात करेंगे। चिंटी देखिए इसके नाम से टोकन नाम देखिए और आते देखिए बहुत बढ़िया ऑफ ड्राइव देखिए, कवर खुला एकदम से और जब तक डिग पावर से गेंद वापस आता तब तक देखिए एक रन आता हुआ। ये भी अच्छी सोच है, दूसरे के महलों में गुलामी करने से बेहतर है खुद की झोपड़ी में राज करो। सिंगल लेंगे गणेश डिंगोरे को बुलाएंगे और वो अच्छे देखिए टच में रन आ रहे हैं उनके बल्ले से यहाँ पर। ठीक है बात करेंगे। अच्छा ग्रामीण भी देखिए खेलते जा रहे हैं, तभी तो माई के नाम से पहचाने जाते हैं, धोनी के नाम से पहचाने जाते हैं। माँ बाप तो नाम रख लेते हैं जैसे, लेकिन पहचान बनाना आपके काम है। टीम का स्कोर 28 बना है। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आर्यनचा हा बॉल लाऊड अपील इथून करण्यात येते आणि स्पोर्ट्समॅनशिप स्वतः निघाला, पंचांच्या निर्णयाची वाटही पाहिलेली नाहीये आणि गणेश दिंडोरे सारखा खेळाडू मैदान सोडत असताना पाहायला मिळतोय। धक्का आणखीन एक लागला, अगदी प्रांजल मनाने कबुली दिली, गणेश दिंडोरे होतोय बाद। क्या बात है, कितना प्यास ऐसे जगाओ कभी ना बुझे और दिल ऐसे लगाओ कभी ना टूटे, काम ऐसा करो कि सर कभी ना झुके। प्रवीण सेठ मोरे देखिए, प्रीतेश सेठ मोरे देखिए, इनकी तरफ से काम देखिए। आयुष्वेल के देखिए कमिश्नर साहब देखिए सुखते तशरीफ रखेंगे सूरज साहब थोड़ी समय में। और यही तो बात बताया, विकेट गिरा यहाँ पर लगातार गणेश डिंगोरे, बड़ा विकेट गिरा यहाँ पर से जज भोसले सर। लेकिन चलिए गेम थोड़ा सा स्पीड अप करिए, वक्त देखिए काफ़ी निकलते जा रहा है और विकी वही ने बताया देखिए घर पे हमें समय नहीं मिलता है, उतना समय दे नहीं पा रहे हैं और इसके लिए देखिए समय बचाना बहुत जरूरी हो जाता है। यहाँ पर रनों की बात करेंगे, रन देखिए 28 रन बनाए। कहते ना जिंदगी जब समंदर में गिराती है ना, वक्त भी तैरना सिखा देता है। किस बात की देरी हो रही है जय सर? चलो फरमान गोलंदाजी मार्कमध्ये साहिल लोंगले येत असताना पाहायला मिळतोय। फरमान खान जवळपास दाखलही झाला होता गोलंदाजी मार्कवरती आणि अशा परिस्थितीमध्ये साहिल लोंगलेला इथे इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे। तिसऱ्या षटकाच्या दरम्यान स्कोर कार्डवरती रन्स बनल्यात ते 28 आहेत आणि याच कारणास्तव साहिल लोंगलेचा विकल्पाचा वापर करण्यात येतोय। नवीन बॅटर प्रीतेश जोशी, जिथे बाळकुम ठाण्याचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। मेघनाथ गोंधळी यांच्या तालमीतील हा खेळाडू आहे। अगदी आपण पाहिलं ठाणे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत मेघनाथ गोंधळी आणि मेघादादाने नेहमीच या खेळाडूंना घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एका बाजूला तुम्ही पाहताय बाळकुमचा असणारा प्रीतेश जोशी, तर त्याच्या साथीला इश्तियाक शेख चिंटी। अगदी आपण पाहिलं रत्नागिरी चॅम्पियनशिप आणि रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ज्याच्या नावावरती 6 बॉल 28 धावा चेस करण्याचा सर्वाधिक मोठा विक्रम राहिला तोच इश्तियाक शेख चिंटी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये मुंबईच्या कांजूरमार्गला बिलॉंग करतो। सातत्याने तिथलं क्रिकेट नेहमी चांगलं खेळलंय, परंतु विक्रोली सारख्या संघामधून पुढे येत असताना खुल्या गटाचंही क्रिकेट नेहमी चांगलं खेळलं त्याने। लोड फुलटॉस बॉल यावेळेला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला। एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते। एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल 29ला 3 बाद 29 धावा। कमाल कमाल के गेंदबाजी देखिए यहाँ पर बात करेंगे। साहिल लोंगले कहते हैं ना एप्पल को भी सफल होने के लिए 42 साल लगा और इसके साथ साथ इमेजिन को भी सफल होने के लिए 28 साल, फेसबुक को देखिए 18 साल, बाबू साहब को भी सफल होने के लिए समय लगा था थोड़ा, लेकिन साहिल लोंगले देखिए इन्हें भी समय लगा लेकिन जैसे मौका मिला भाई। और आज देखिए यहाँ पर से करजत की देखिए क्या सुनहरी अक्षरों में देखिए नाम लिखा जा रहा है। हाई स्पेल में देखिए लगा था, इसलिए तो कहा जाता है ना हर रात सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता। कुछ तो बात है साहिल लोंगले में, वरना बार बार इन्हें हाई स्पीड में बुलावा नहीं होता। भले ही कालिया बाहरी किनारा कैरी नहीं किया, यहाँ पर से कोई रन नहीं, यहाँ पर रन ढूंढना पड़ेगा भाई, क्योंकि टोटल की बात करेंगे अभी तक 29 रन बनाए और हमने पिछले मैच देखे
जय सर देखिए एजाज कुरैशी ने क्या बल्लेबाजी की, विकी बुरी ने अच्छी गेंदबाजी की, ने रन निकल रहा है, ये विकेट खेल रहा है अभी भी बल्लेबाज के लिए। भला ये आसान थोड़ी गेंदबाज के लिए है, लेकिन बल्लेबाज भी देखिए नजरें जम जाए तो निगाहों का इस्तेमाल कर सकते हैं। पुढचा बॉल साहिल लोंगले, यावेळेला लोअर फुलट होत होता, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाला शोधलंय, सहज साधा सोपा झेल इथे टिपण्यात आलाय जो विकी मुंबईकरच्या माध्यमातून, आणखीन एक धक्का लागला, चौथा फलंदाज होतोय। यस, वेस्ट साईड पाहिली जाणाऱ्या बॅटिंग टीमने इथून DRS घेतलाय। डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथून करण्यात आलेला पाहायला मिळालाय। फेड डिलिव्हरी आणि धक्का लागला, फलंदाज होतोय बाद। खानापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे दादा भोला, दादा आमचा भोला, दादा आमचा भोला, प्रितेश मोरे माजी सरपंच आहे हो बोरगाववाला, आहे हो बोरगाववाला, आहे हो बोरगाववाला, गोरगरीबच्या जनतेसाठी धावतात दादा आधी, गोरगरीबच्या। क्या बात है, यहाँ पर प्रीतेश जोशी देखिए यहाँ पर बाहर निकलते हुए और मैदान के अंदर देखिए बात करेंगे। आतिश वांडे देखिए शायद है बहुत बड़े देखिए धागाड़ी खिलाड़ी देखिए बात करेंगे गोटेकर के लिए यहाँ पर से। और गणेश ढिंगोरे का विकेट गिरा देखिए, बहुत बढ़िया देखिए उन्होंने शुरुआत की, लेकिन अब देखते हैं हालत जो भी हम रुकेंगे नहीं, गिरकर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं। टिंकस को देखिए जाकर पहुंचा है 29 देखिए 39 रन, अभी जाएंगे 29 रन, 29 धावा, और शायद ये जुबा बता रही है भाई अब तक 39 होना चाहिए था, लेकिन इसको कोई बात नहीं। अभी भी देखिए कितना सबर का फल मीठा होता है। आदिश वांडे देखिए बड़ी हिट के लिए पहचाने जाते हैं, एक अच्छे हरपन मौला खिलाड़ी हैं, लेकिन अब जरूरत है बड़ा हिट है, क्या कर पाएंगे। और साहिल लोंगले देखिए बता रहे हैं भाई यहाँ से कि मेरी बिंदिया उड़ा कर लेकर जा रही है निंदिया। डॉट गेंद से हो गए आतिश पांडे की शुरुआत है, और रनों देखिए बात नहीं अभी भी 29 पर रुका है। धावा थांबवल्या गेल्यात या षटकामध्ये। साहिल लोंगलेने रन्स तितकेसे खर्च केलेले नाही आहेत, केवळ एक धाव त्याने खर्च केले, एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये तो यशस्वी झालेला पाहायला मिळालाय। यावेळेचा बॉल वेगाने, आणखीन एक चेंडू डॉट येतोय, चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवण्यात येत आहे। अनेक प्रश्न विचारले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं ही फलंदाजांकडे नाही आहेत। हा ही डॉट बॉल आलाय, ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहत आहे, वेगाने टाकला, रीच मध्ये दिला नाही आणि याचंच कारण हा डॉट बॉल आलाय। अफजलजी मुगदुम यांना तुम्ही पाहत आहे, खरं तर त्यांचे रायटर आज अवेलेबल नाही आहेत, किंवा मला वाटतं ऍक्टरही नाही आहेत, रायटर्सही नाही आहेत। आणि इथे एक विशेष सन्मान होतोय। साहिल लोंगले देखिए तैयार से। बाबू सर हे प्रेम पहा ग्रामस्थांचं, सन्माननीय मुख्य आयोजक आदरणीय प्रवीण शेठ मोरे साहेबांचा इथे विशेष सन्मान ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं होतोय। कदाचित माणसानं आयुष्यात काय कमावलं तर हे कमावलंय, म्हणजे हे प्रेम आहे खरं तर सन्माननीय प्रवीण शेठ मोरे साहेबांवरचं, आदरणीय प्रितेश शेठ मोरे साहेबांवरचं, आणि त्यांना एक सुंदर भेटवस्तू देखील जय मल्हार ग्रुपच्या वतीनं एक सन्मानपत्र दिलं जात आहे की क्रीडा क्षेत्रात तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्माननीय आदरणीय प्रवीण शेठ मोरे साहेबांना इथे तालुका अध्यक्ष साहेबांना हे सन्मानपत्र दिलं जात आहे। त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेला पूर्णतः सजवल्याबद्दल केला जातोय। थँक्यू, धन्यवाद। 31 रन बना है, 3 ओवर कंप्लीट है। 31 देखिए 31 रन। सफलता कभी अमीरी या गरीबी देखकर नहीं आती है, वो मेहनत देकर आती है। क्योंकि गणेश ढिंगोरे देखिए पहला ओवर में 24 रन है, क्या लग रहा है कि वही टीम मैदान पर बल्लेबाजी कर रही है। उसके बाद देखिए सेकेंड ओवर यहाँ पर आर्यन भुईर, एक्सीलेंट गेंदबाजी, मारने वाला से इसलिए तो बचाने वाले को बड़ा कहा जाता है। 4 रन 3 सफलता। उसके बाद देखिए गेंदबाजी में आए साहिल लोंगले, 3 रन देकर 1 सफलता, इसलिए तो कहा जाता है हर गम लुटा लो हर गम छुपा लो, मेहनत इतना करोगे आने वाला हाई स्पिन सीजन 4 भी कहेगा भाई इसका भी बोली और जरा बढ़ा दो, जब मेहनत आपकी जितनी बड़ी रहेगी। तैयार गेंदबाज है, खिंचाई देखिए हवा में है, फील्डर से थोड़ा सा दूर है, टाइमिंग देखिए उतना शॉर्ट में नहीं था दम, इसलिए रन थोड़ा मिला है कम, फिर भी 2 रन आता हुआ और स्कोर जाकर 33 रन बनाए। जय सर क्या लगता है 45 या उससे ऊपर देखना चाहोगे?
33 धावा फलकावरती 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा आणि धावा पाहायला मिळाल्या होत्या. जणू काय धावांचा सेल लागलेला पाहायला मिळाला. 24 होत्या आणि तदनंतर आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये 4 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 3 आल्यात. एकंदरीत मागील 2 षटकांमध्ये केवळ 7 धावा आलेल्या आहेत. या षटकाचा विचार केला तर केवळ 2 धावा. एकंदरीत आपण मागची काही चेंडू पाहिले तर केवळ आणि केवळ 9 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. आर्यन भोईर पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र बॅटची आतली कडा फाईन लेग. थर्ड मॅनला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. रन्स मिळतील या बॉलवरती. त्याच्यावर हा आलाय नशिबाची साथ देणारा थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर चौका. इनके नीचे भागे थे भाई और बड़ा अच्छा मेहनत एफर्ट डाले थे पैर के पर फुटबॉल के अंदाज में रुकना चाहते थे. मालिक का गाड़ी का जितना ड्राइवर का पसीना मेहनत डालना चाहते लेकिन आखिर में चौका आता हुआ टीम का स्कोर लेके जाकर पहुंचा है और 37 और इससे आगे देखिए बता रहे हैं मायूस मत हो बंदा, मेरा वो जो छोटा नहीं मैं वो कर सकता हूँ जो किसी ने सोचा नहीं. कर जाइए भाई. टीम का स्कोर लेके जाकर पहुंचा है और 37 37 रन. चौथा ओवर चलता हुआ इसके बाद भी देखिए एक ओवर आना बाकी है और फिर से देखिए लगातार अब रिवर्स सीधी उंगली से घी नहीं निकल रही है तो उंगली टेढ़े कर रहे हैं पर आर्यन भोईर के खिलाफ. आर्यन भोईरची ही तर खासियत राहिली आहे गोलंदाजीची. फिंगर रोल करणं, बॉलला वळवणं, उचली देणं. काही वेळेला स्लोवरवर नेहमी चांगला टाकत असताना त्याला आपण पाहिलंय. त्याला पण गोलंदाजी मार्कमध्ये पाहतोय. 37ला 4 आहेत. 37 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. पुढे सासावलं तेजती अक्षेक. कबसला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकापेक्षा जास्तीचं काही पाहायला मिळालेलं नाहीये. वारंवार गोलंदाजीची दर्जा आणि त्याच वेळेला गोलंदाजांनी फलंदाजांवरती लगावलेली लगाम या साऱ्या गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. लॉंगॉनला एक क्षेत्ररक्षक जो मात्र बंडी बत्री केला आपण पाहतोय. मिड विकेट तैनात करण्यात आलाय. स्क्वेअर लेगला जीवितला आपण पाहत आहोत. एक्स्ट्रा कव्हर साहिल लोंगले आहे. लॉंग ऑफला तुम्ही पाहताय सददगडीला ओमी केणीला पाहायला मिळतं. पुढचा बॉल, पुढचा चेंडू यावेळेला बँग ऑन टार्गेट. थेट यस्त्यांचा भेद घेतलाय आणि आतिश बांडेलाही माघारी परतावं लागतंय. आणखीन धक्का. फलंदाज बाद. मोठे मोठे खेळाडू येतील सारे क्रिकेट खेळायला. क्रिकेट खेळायला. क्रिकेट खेळायला. षटकर चौकार लांब लांब मारतील बोरगाव मैदानाला. बोरगाव मैदानाला. बोरगाव मैदानाला. मायबाप जनता सारी जल्लोष करी बोरगाव मैदानामध्ये. आज पब्लिक सारी जल्लोष करी बोरगाव मैदानामध्ये. आमचे प्रवीण शेठ मोरे आयोजक भारी खालापूर तालुक्यामध्ये. आमचे प्रितेश शेठ मोरे आयोजक भारी खालापूर तालुक्यामध्ये. क्या बात है, क्या बात है. कहा जाते ना जय सर, आनंद वहाँ नहीं मिलता है जहाँ धन हो, आनंद वहाँ मिलता है जहाँ अच्छा मन हो. और वो देखिए हमारे प्रवीण शेठ मोरे, प्रीतेश शेठ मोरे, बहुत अच्छी मन भाई यहाँ पर से. और कहते ना जमी भी मकान बना लो भाई, ये बड़ा आसान रहता है लेकिन किसी के दिल में जगह बनाना. लेकिन आप देखते हैं यहाँ पर बल्लेबाज क्या जगह बनाएंगे. आतिश पांडे का विकेट गिरा है. नए बल्लेबाज शाहबाज से देखिए आए हैं. कहते ना आजकल कब्रिस्तान पर मुर्दों को छोड़िए भाई, जिंदों को भी दफनाया जाता है. और टेनिस क्रिकेट में पहला दूसरा छोड़िए भाई, यहाँ पर 7वां 8वां नंबर का खिलाड़ी भी चौका छक्का लगा लेता है. रनों की बात करेंगे. रन देखिए यहाँ पर 38 रन बनाए. लगन एक छोटा सा शब्द है जिसे लग जाए उसकी जीवन बदल देती है. पूरी देखिए बात करेंगे आखिरी 6 गेंदें और निर्णायक 6 गेंदें भाई यहाँ पर. कहते ना लोग आपको हाई भी करेंगे और हेलो भी करेंगे. एक बार सफल तो हो जाइए, इग्नोर करने वाले भी आपको फॉलो करेंगे. लेकिन अच्छा टोटल बनाए, अभी तक बुरा नहीं माना जाएगा. खास करके गणेश डिंगोरी का जो शुरुआत था. अब लेकिन देखते हैं फिनिश कैसा करते हैं. 38 रन बनाए हैं. कम से कम 45-50. जो कमजोर होते हैं ना वो किस्मत का रोना रोते हैं और जिन्हें उगना होता है वो पत्थर का सीना चीर कर उग जाते हैं. अंतिम ओवर लेकर तैयार. और ये चले, ऊंचाई तो भर दी है, लंबाई की कमी है. जीवित भाग कर आए. आसान नहीं था भाई, बहुत दूर था कैच. हमने देखिए बात करेंगे यादव गेंदबाज यहाँ पर. लेकिन बल्लेबाज ने तब तक देखिए कितनी रन भाग लिए भाई, 3 रन. जीवित का एफर्ट का तारीफ करना चाहेंगे. कहते ना गन्ने में जहाँ गांठ होता है ना वहां पे रस नहीं होता है.
और जहां रस होता है ना वहां पे गांड नहीं होता है। जहां कैच गिरा वहां फील्डर बहुत दूर था और जहां फील्डर था वहां तक पहुंचा ही नहीं भाई, लेकिन कोशिश तो की जीवित भाई। यहां पर 3 रनों के साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा 41 रन। सही बात से देखिए इन्हें मौका मिला है भाई, कई दिन खुद को मेहनत में फ्राई कर, कोशिश एक बार नहीं बार बार कर, कामयाबी भी तेरी कदम चूमेगी, लेकिन थोड़ा सा कॉन्फिडेंट लेवल हाई कर रहा। क्या दिखाएंगे यहां से बड़ा हिट है, मौका मिला है, 41 रन बनाए, 50 तक भी पहुंच जाए ना फिर भी बेहतर माना जाएगा। तैयार किन 5 है अमरीश, और रिवर्स खेला देखिए पर बड़ा हिट है। कहते ना दुश्मन के ऊपर हमला करना है तो फिर बड़ा हथियार उठाना जरूरी है। AK-47 ये आना जरूरी था यहां पर। कई दिन बातें करोड़ की, कहीं काम ना हो जाए पकोड़े की, क्योंकि पिछला 2 ओवर में जो दबाव बनाए थे क्या उस दबाव को यहां पर सही बात से देखिए यही तो बात छेड़ा था। आजकल कब्रिस्तान पर मुर्दों को छोड़िए भाई, जिंदों को भी दफनाया जाता है, और टेनिस क्रिकेट में पहला दूसरा छोड़ दीजिए भाई, 8वां 10वां नंबर का खिलाड़ी भी चौका छक्का लगा लेता है। लेकिन देखते कितना ओवर लंबा बनाएंगे यहां पर। अमरीश यादव देखिए छक्का खाने के बाद है, कई दिन घायल सिर की सांसें उसकी दहाड़ से भी ज्यादा भयानक होती है। अभी भी देखिए ऑफ साइड पर कवर स्लिप पॉइंट देखिए बात करेंगे, पॉइंट देखिए यहाँ पर सॉलिड के नजदीक रखा गया है, और बाकी के फील्डर देखिए सामने की तरफ खुला रखा गया है। ओ खींचा देखिए, ऊंचाई भी भरी है और लंबाई भी देखिए, और सहवाग का पल्ला गुगल रहा है भाई यहाँ पर। अरे गुल्लाला गुल्लाला नहीं भाई, हुल्लाला हुल्ला। बल्लेबाज देखिए भाया पाटिल है, कोई बात नहीं, थोड़ा सा मिसअंडरस्टैंडिंग हुआ था, होता है कभी कभी, लेकिन यही तो बात बताया, काम ऐसा करो कि नाम बन जाए। ये 2 छक्के लगाए ना तभी नाम बन गया भाई। तैयार देखिए यहाँ पर गेंदबाज, स्कोर देखिए 53, और रिवर्स खेलने गए थे भाई यहाँ पर भाया पाटिल ने काम तो बनाए भाई। ओ ये देखिए छेड़ रहे हैं भाई, चिंगो चिंगो, नहीं रन आ गया भाई यहाँ पर, जरूरत था इस रनों की। देखिए स्कोर देखिए जाकर पहुंचा है 54-54, बल्ली से रन है यहाँ पर। हालत जो भी है विकेट पर डटे रही है, समय आने पर खट्टे आम भी मीठे में बदल जाती है, मीठे में बदले। अब स्ट्राइक पर देखिए आते हुए इस्तेक से देखिए बात करेंगे, ठहरा हुआ दरिया क्या गहरा हुआ करता है। 2 गेंद बचा है, लेकिन से अमरीश यादव देखिए थोड़ी सी नाखुश रहेंगे, लेकिन अब देखते हैं स्लोअर गेंद सेव किया यहाँ पर, और जब तक गेंद को रोक लिया जाता तब तक देखिए 1 रन आता हुआ। बहुत बढ़िया देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 55। कई दिन नसीब का प्यार और इस्तियाक भाया पाटिल का वार, 55 रन, अभी भी 1 गेंद बचा है, 1 फाइटिंग टोटल तक पहुंचे यहाँ पर। जय सर, सरकारी नौकरी पाना जितना कठिन है, देखते हैं अंपायर ओवर स्टेप चेक करना चाहते हैं यहाँ पर। तीसरे अंपायर जुड़ेंगे यहाँ पर हेमंत शेट्टी सर। ख्वाब टूटा है मगर हौसला भी जिंदा है, हम वो हैं जनाब जहां से मुश्किल भी शर्मिंदा है। क्रिकेट एक ऐसा चीज है भाई, कब कहां क्या रंग बदलेगा ये कहना बड़ा कठिन है। रन लग नहीं रहा था एक समय कि 45 तक पहुंच पाएंगे, इसलिए तो कहा जाता है ना प्यार की बीमारी और क्रिकेट में साझेदारी। जब ऑस्ट्रेलिया की गोरी गोरी छोरी बना ली थी ना 338 रन, उन्हें भी लगा नहीं था कि भारत की वुमेन टीम पहुंच जाएंगे। 30 अक्टूबर याद कर लीजिए, 167 का पार्टनरशिप है। जेमिमा हरमित कुर्रा, ओ कहानी में ट्विस्ट, नो बॉल, और टीम का स्कोर देखिए 56, और अगला रह जाएगा फ्री हिट है।
ख्वाब टूटा है मगर हौसला अभी जिंदा है। हम वो हैं जनाब जहां से मुश्किल भी शर्मिंदा है। 2 गेंद अभी करना पड़ेगा भाई यहाँ पर शेफ। अगला गेंद फ्री हिट रहेगा भाई। अब तो बल्लेबाज को लाइसेंस मिला है। एक मां का अधूरा सपना रहता है ना कि मेरे करण अर्जुन आएंगे, और क्या यहाँ पर करण अर्जुन का ये जोड़ी दिख रहा है। आएंगे तेरे गली में चाहे थोड़ा देर हो जाए, लेकिन तैयार देखिए गेंदबाज अमरीश, और हल्की हाथों से खेला। यहाँ पर सिंगल लेंगे, फ्री हिट गेंद था, कोई मौका नहीं देना चाहते, रन आउट का मौका बन सकता था। 2 रन आता हुआ, बड़ी सोच और कड़ी मेहनत है। 2 रन बनाकर टीम का स्कोर देखिए पहुंचा दिए 58 है। और ये साझेदारी देखिए भाई पाटिल सर, इसके साथ इस तरह से तारीफ करना चाहूंगा। ये तो बात छेड़ा, एक माँ का अधूरा सपना था कि मेरे करण अर्जुन आएंगे। आई तो गए भाई, लेकिन वहां भी अमरीश पुरी था भाई। यहां अमरीश है। इस बार ऐसी मौत मारूंगा कि भगवान भी पुनर्जन्म वाला सिस्टम ही बंद कर देगा। देखते क्या अमरीश सिस्टम बंद करेंगे। सिस्टम थी भाई आखिरी कुछ गेंदों में देखिए रुके यहाँ पर बल्लेबाज को दूसरे के लिए भागे भाई यहाँ पर। डायरेक्ट हिट होता तो मामला बन सकता था। अब तीसरे के लिए भागते हुए, लेकिन कहते ना बकरी की अम्मा कब तक खैर मनाएगी। लेकिन अच्छा टोटल यहाँ पर फाइटिंग टोटल देखिए 60 रन बना है। पहला मैच हमने देखा था यहाँ पर डिंग डंग पुणे टीम में शुरुआत खराब थी, लेकिन 60 तक पहुंचे थे। लेकिन उसके बाद क्या कमाल की गेंदबाजी हुई थी। 60 यहाँ पर भी बना है, 61 की जरूरत है। लेकिन इस कमेंट्री बॉक्स पर देखिए निखिल वाकली सर जुड़ जाएंगे आकर से, मजा आएगा। तब तक के लिए थोड़ा सा डीजे की तरफ चलते हैं। यहाँ पर डीजे क्यों शांत बैठे हो भाई, यहाँ पर थोड़ा करिए ना कुछ टिप टप टिप टप। की कोशिश कर रहे हैं यहाँ पर दरवाजा खुला छोड़ाए। घर के दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद की पैरों पर लगानी पड़ती है। भला ही आपने शीशा का महल तो बना लिया, जमाना पत्थर का है भाई। 60 रन बनाए, 61 का टारगेट है। और आजकल देखिए इतनी अंधेरी रातों में फूल को भी पता नहीं होता है सुबह होते ही मंदिर जाना है या कब्रिस्तान जाना है। लेकिन देखते हैं मैच कहाँ पहुंचेगा, ये तो बताना कठिन है, लेकिन हम जरूर पहुंचेंगे। कैसी आवाज है, वाड़ा की आवाज देखिए बात करेंगे पूरी भिवंडी लीची कर्जत लीची यहाँ पर निखिल वाकले सर। रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा आहे रे, असं कुठला गाव नाही रे जिथे निखिल सरांचं नाव नाही रे। त्यांच्यासोबत बघा मुंबई से गई पुना, पुना से पटना, रत्नागिरी। जयेश भोसले सर देखिए हमारे साथ हैं, बड़ा अच्छा लगा, बहुत एक्सपीरियंस मिला जय सर के साथ है, क्योंकि ओपन किंग के पास अनुभव काफ़ी था, हमारे पास ग्रामीण का अनुभव था। और मजा आता हुआ चलेंगे। निखिल सर जुड़ेंगे पूरी इनिंग्स में। यहाँ पर 61 के टारगेट है। और डीजे बेरे के अच्छे राज खूब साथ देते हैं यहाँ पर शेयर। थँक्यू सो मच आदरणीय जयेशजी भोसले सर आणि सन्माननीय बाबू शाह सर। धावसंख्येचा मोठा डोंगर उभा झालाय असंच म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। 30 चेंडू आणि विजयाकरता 61 या धावसंख्येची गरज आहे। अवधूत स्पोर्ट्स आणि त्या विपक्षामध्ये श्रीराम फाउंडेशन ठाणे अशी लढत मैदानाच्या आतमध्ये। अवधूत स्पोर्ट्स कणकवली संघ ज्यांना इथून आता चेसिंग करायचं आहे। 61 धावसंख्येचा टार्गेट समोर आहे। चला बॅट्समन बी फास्ट। फलंदाजांना विनंती आहे की कृपा करून आपण लगेचच
मार्गस्थ व्हाल. तुम्ही पाहत आहात श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोळी तथा स्वर्गीय रणजित 11 बोरगाव खुर्द आयोजित भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय श्री प्रवीण शेठ मोरे साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी तथा माननीय सरपंच बोरगाव सन्माननीय श्री प्रितेश शेठ मोरे साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी खालापूर तालुका अध्यक्ष चषक 2026 ही भव्य दिव्य स्पर्धा दिनांक 9 ते 12 या कालावधीत संपन्न होणारी ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा सध्या आपण पाहतोय. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि बॅटर्स बी फास्ट, थोडं वेगानं उतराल कारण बरोबर आता जर आपण पाहिलं तर 3:45 वाजत आलेत आणि अजून आपण 34th मॅच खेळतोय. अजून भरपूर सामने बाकी आहेत, त्यामुळे प्रत्येकाचं कोऑर्डिनेशन फार महत्वाचं आहे. 61 या धावसंख्येची गरज आहे. क्लायमॅटिक कंडिशन्स देखील आता पूर्णतः थंड आहेत, त्यामुळे फलंदाजी करणं हे देखील तितकंच अवघड असणार आहे, आव्हानात्मक असणार आहे, चॅलेंजिंग असणार आहे. आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचन कक्षातून गुणलेखक मित्र आमचे भार्गव ठोंबरे आणि निकेश राऊत चांगली भूमिका निभावली आज. त्यानंतर आमचे डीजे दत्ता साऊंड, त्यांचं देखील मनापासून आभार. tenniscricket.in कुणाल डायरे आणि त्यांची पूर्ण टीम मेहनत घेते. ऑल इंडिया ओपन आज खेळत असताना AK स्पोर्ट्स बदलापूर रायगड हा संघ आपण पाहिला. अचित कदम सरांच्या माध्यमातून त्याचं पुरस्कर्ते पद ज्यांनी भूषवलं. त्यानंतर अवधूत स्पोर्ट्स कणकवली संघ, आदरणीय अवधूतजी तळगावकर सर या संघाचे पुरस्कर्ते होते. त्यानंतर डिंगडॉंग पुणे संघ विजयजी मोजार सर आणि सन्माननीय रोशनजी ठाकूर साहेब श्री राम फाउंडेशन ठाणे या सर्व चारही संघाच्या पुरस्कर्त्यांना विशेष करून त्यांचे आभार. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्याल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओमकार केणे आणि बंटी बद्रिके. ओमी केणे आणि ओमकार बद्रिके अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर आदर्श शेट्टी. 61 धावा म्हणजे मोठं लक्ष आहे तसं पाहायला गेलं तर. या क्लायमॅटिक कंडिशन्स मध्ये इतकी मोठी धावसंख्या मला वाटतं ज्या पद्धतीनं फलंदाजी केली आहे, पहिल्या षटकांमध्ये आलेल्या धावा. चला वळूयात क्रीडानगरीच्या दिशेने. उत्तरार्धाचा प्रवास सुरू होईल. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज आहे आदर्श. पहिलाच बॉल आणि अप्पर एंडला ओमकार केणी सज्ज होतोय. पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह केलाय सिलिबिडॉनला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेगानं आला आणि तितक्याच वेगानं पाठवला, त्यामुळे धावगतीत देखील ते कनेक्ट करू शकले नाहीत. पहिलाच बॉल डॉट टाकलाय. आदर्श शेट्टी जे गोलंदाजी मार्कवर आहेत, प्रतिनिधित्व करतायत सध्या सुरू असलेली लढत जी आपण पाहतो. एका बाजूला अवधूत स्पोर्ट्स कणकवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्रीराम फाउंडेशन ठाणे. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉलनं वळण घेतलं, सरळ चेंडू जाऊन विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. थोड्याच वेळात ज्यांचं शुभागमन होणार आहे त्या ISPLचे कमिशनर अर्थातच सूरजजी सामत सर, त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं म्हणजे मागच्या वर्षी देखील त्यांनी इथे आवर्जून हजेरी लावली होती. उमरोळीकरांकरता मागच्या वर्षीचा विनर संघ श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोळी आणि त्यांना IPLचं थेट द्वार म्हणजे त्यांनी दाखवलं होतं. चला आपण वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. बॉल तयार. फुलटॉस होता. एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्डच्या डोक्यावरून खेळायचा होता. फटका फसलाय आणि परतावं लागेल. ओमकार केणी शून्याचा चष्मा घालून निघालाय परतीच्या प्रवासाला. बॅट्समन आउट. ओमकार केणी ज्याच्याकडनं खरं तर अशा अपेक्षा होत्या, त्यांच्या पूर्ण अशा अपेक्षांवर पाणी फेरण्याचं काम इथे त्यांना केलंय. ठेवलं आयोजनाला
आणि या स्पर्धेचं एक कल्पक गीत आपण ऐकलं. तालुका अध्यक्ष चषक भारतीय जनता पार्टी 2026 हे अत्यंत अभूतपूर्व आणि क्रीडा विश्वातील एक दिमागदार आयोजन सध्या या पटलावर सुरू आहे. आदरणीय सन्माननीय श्री प्रवीण शेठ मोरे साहेब आणि सन्माननीय श्री प्रितेश शेठ मोरे साहेब यांच्या अत्यंत दूरदृष्टीतून साकार होणारी ही स्पर्धा ग्रामीण भागातल्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म दिलाच, परंतु त्याखेरीज ऑल इंडिया ओपनचा देखील इथे मात्र दुजोरा दिला गेलाय. चांगला फटका ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन पाहावं लागेल. या बॉलवर इथे आलाय चौकार. 4 धावा. चौकाराच्या सहाय्यानं धावफलकाचा आगाज केलाय. 4 धावा आल्यात. प्रथमेश मात्रे बॅकफुटवर जाऊन स्लॅश करायचा होता किंवा स्क्वेअर कट करायचा होता. फटका फसला. अंदाज देखील चुकला, प्रेडिक्शन चुकला आणि तदनंतर एक डॉट बॉल एक्झिक्यूट केलाय. 5 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपलाय. 61 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना संघाची टोटल पोहोचली आहे ती मात्र फक्त 4 या आकड्यावर. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आदर्श शेट्टी. चांगला बॉल, परंतु इथे मात्र लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. पंच निर्देशित करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. पंचांचे हात जमिनी समांतर आणि इथे धाव मिळते अवांतर. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. ज्या धावा येणं अपेक्षित आहेत त्या फ्लोनं धावा येत नाहीयेत. आता जे प्रेक्षक या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत ते खरे दर्दी. गोलंदाज तयार. चेंज ऑफ पेस. गतीचा काटा बदललाय गोलंदाजानं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फक्त 5 या आकड्यावरती. चला वळूया डीजेकडे आणि पुन्हा परतूया दुसऱ्या षटकाकरता. धन्यवाद डीजे. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. विजयाकरता आता येणारे 24 चेंडू आणि बरोबर 56 धावसंख्येची गरज आहे. दुसरं षटक जे प्रगतीपथावर येईल. आदिनाथ मडके जे गोलंदाजी मार्कवर आलेत, प्रतिनिधित्व करतायत. एका बाजूला श्रीराम फाउंडेशन ठाणे संघाचा संघर्ष सुरू आहे. त्या विपक्षामध्ये कणकवली संघ, अवधूत स्पोर्ट्स कणकवली. गोलंदाजीत थोडीशी मी तर म्हणेन की त्यांना बॅकफुटवर यावं लागलं. आर्यन भोईरनं चांगला कमबॅक दिला होता. साहिल लोंगलेनं चांगलं षटक फेकलं होतं, परंतु त्याखेरीज उर्वरित 3 गोलंदाजांवर मात्र प्रति हल्ले चढवले गेले आणि त्यामुळेच ही बलाढ्य धावसंख्या उभी झाली. अनालिटिकली क्रिकेट इज द गेम ऑफ टीम स्पिरिट. हा एक सांघिक खेळ आहे, त्यामुळे तो एका दोघांवर कधीच अवलंबून नसतो आणि तीच गोष्ट या क्रीडांगणावरती देखील आपल्याला पाहायला मिळाली. कदाचित ती सांघिकता थोडीशी कमी पाहायला मिळाली कणकवली संघाच्या वतीनं. फटका पहा इनफिल्डच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला सजवलाय चेंडू आणि फळीतलं टायमिंग थोडंसं कमकुवत आणि त्याचा फायदा इथे मात्र होईल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. धावा मिळतील फक्त 2 आणि याच 2 धावसंख्येच्या बरोबरीनं टीमची टोटल 61चा पाठलाग करत असताना 7 धावसंख्या. 54 धावसंख्येची गरज आहे अजूनही हा सामना जिंकण्याकरता. गोलंदाज तयार. आदिनाथ मडके. इथे पहा ऑफ ड्राईव्ह केलाय. सिली मिड ऑफला सुपर्ब, अप्रतिम, कमालीचं प्रदर्शन. कौतुक करावं लागेल त्या खेळाडूचं. काटकता आणि चपळतेचा संगम दाखवलाय. सिली मिड ऑफ मधून ज्या वेगानं फेक केली त्यानं
आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद मिस्टर बंटी बद्रिके बॅक टू द डगआउट. आई तुझं लालूल्या डोंगरावर हाई घरू गो आई तुझं लालूल्या थँक्यू डीजे. डोंगरावर बंटी बद्रिके. आज या खेळाडूचा संघर्ष खडतर राहिला. बऱ्याचदा आपण म्हणतो की प्रत्येकाचा प्रत्येक दिवस नसतो. कधी कधी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना नशिबाची देखील 1% साथ लाभते. चेंडूंचा खेळ संपला आतापर्यंत. तो मात्र 2 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. 61 धावसंख्येचं लक्ष समोर आहे. धावसंख्या मोठी उभी झाली आहे आणि त्याचा पाठलाग सध्या सुरू आहे. आज फार मोठमोठी नावं या पटलावर आली, परंतु बऱ्याच मोठमोठ्या नावांचा फ्लॉप शो देखील आपण पाहिला. ज्या नावांकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होत्या, परंतु त्यांच्याकडनं ते काम क्रीडांगणाच्या आतमध्ये होऊ शकलं नाही. गोलंदाज तयार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुळेखंड गावचा जीवित म्हात्रे, उरण तालुक्यातील खेळाडू. इथे पहा लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. भरपूर बाहेर बॉल आहे ऑफ स्ट्रिकच्या, त्यामुळे पंच निर्देशित करतात. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 8 या आकड्यावरती. याआधी उल्लेख केला जयेश भोसले सरांनी की जीवित म्हात्रे ठाणे रायगडाच्या सामन्यामध्ये कित्येकदा या माणसानं विक्रम रचले. तोच खेळाडू सध्या मैदानाच्या आत. चांगला फटका आहे. स्टिअर केलाय बॉल लॉंग ऑफला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एक सिंगल प्राप्त होईल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 आदिनाथ मडके. आतापर्यंत बॉलचा खेळ संपवलाय 3. उर्वरित 3 बॉल अजूनही बाकी आहेत. अगदी मोरबे धरणाच्या पायथ्याशी ही क्रीडा स्पर्धा सुरू आहे. बोरगावच्या या पवित्र भूमीत छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्पर्शानं पावन झालेली ही रायगडाची भूमी. आणि मी बऱ्याचदा उल्लेख करतो की जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्तिमत्वानं ज्या जागेची निवड राहण्याकरता केली तोच हा रायगड आणि त्याच रायगडाच्या भूमीत आपण आहोत. बॉल तयार. चांगला फटका उडवलाय ओव्हर दी हेड ऑफ दी बॉलर. बॉल चाललाय ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर. इट्स आउट ऑफ द पार्क. आलाय दमदार षटका. आपल्या आगरी कोळी समाजाचा अत्यंत आराध्य दैवत जे मानलं जातं. आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन आपण वळूयात पुन्हा क्रीडा नगरीच्या दिशेनं. षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. 61 या धावसंख्येचं टार्गेट समोर आहे. 20 चेंडू आणि 46 धावा असं समीकरण आता सोडवावं लागणार आहे. इथे पहा टिपिकल कॉपी बुक स्टाईल फटका. क्रिकेटचा दर्जेदार सौंदर्य प्रस्थापित करणारा हा टेक्निकली साऊंड स्ट्रोक प्रथमेश म्हात्रेच्या बॅट मधून आलाय. दमदार चौका. चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती आहे. कदाचित ही रायगडाची माती जणू संघर्षाकरता बनली आहे आणि याच मावळातील भूमीवरती आज अनेक रणधुरंदर योद्धे लढत आहेत. गोलंदाजी मार्कवर आदिनाथ मडके पुन्हा एकदा सज्ज होईल. राऊंडी विकेटनं उडवलाय बॉल व्ही मध्ये इन फ्रंट ऑफ द विकेट. लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकलाय. अत्यंत विध्वंसक फटका. बॉल चाललाय सीमारेषा पार. दमदार बॅक टू बॅक दुसरा चौकार. अठरा बॉल शिल्लक आहेत आणि विजयाकरता 38 धावसंख्येची गरज आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 23 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात.
23 धावा 11.50 प्रति षटक सरासरी राखण्यामध्ये यशप्राप्ती झाली आहे. ती फलंदाजी करणाऱ्या अर्थातच अवधूत स्पोर्ट्स कणकवली संघाचा संघर्ष सुरू आहे. जीवित म्हात्रे आणि प्रथमेश म्हात्रे ही म्हात्रे बंधूंची जोडी जर क्रीडांगणावरती चमकली तर मग इथून काहीच अशक्य नाहीये. मी तर म्हणेन की नाव किती मोठं आहे त्यापेक्षा जे झालंय ते सोड, जे घडवायचं आहे त्याकडे बघ आणि तिथून लढायला सुरुवात कर. हेच दोन्ही फलंदाजांकरता आपण इथून अधोरेखित करूयात. तिसरं षटक कोणाच्या हातात दिलं जाईल याकडे देखील नजर आहे. आदर्श शेट्टी गोलंदाजी मार्कवर आलाय. चला थोडं स्पीडअप कराल. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 3. कट केला होता बॉल, अतिरिक्त वळण दिलं त्यामुळे पंच इशारा करतायत. व्हाईट बॉलचा आलाय सिग्नल. संघाची टोटल आता खर तर 18 बॉल शिल्लक आणि 37 धावसंख्येची गरज आहे. या सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये या आधीच्या सामन्यातील पराजित संघ अशी लढत यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला बॉल, अप्रतिम, चांगली डिलिव्हरी. इथे मात्र एक्झिक्युशन पहा किती परफेक्शन न केलं. जीवित म्हात्रे सारख्या आणि या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल त्याचा या स्पर्धेतलं जे स्थान आहे ते संपुष्टात येईल याची देखील नोंद घ्या. त्यामुळे ही लढत करो वा मरोची लढत आहे. चार षटकं 20 मिनिटांच्या अवधीत तुम्हाला कंप्लीट करायची आहेत, अन्यथा मग पेनल्टीचा सामना करावा लागू शकतो याची देखील नोंद घ्या. विशेषतः क्षेत्ररक्षण करणारा श्रीराम फाउंडेशन ठाणे संघ. चांगली गोलंदाजी. जीवित म्हात्रे सारख्या बलाढ्य खेळाडूला शांत ठेवण्याचं काम म्हणजे फार मोठं नाव आहे खरं तर हे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातलं. परंतु आज या खेळाडूला देखील बांधून ठेवण्यामध्ये यशप्राप्ती झाली आहे. ती आदर्श शेट्टी आणि त्याच्या पूर्ण सगळ्या संघाला. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. आणखीन एक डॉट. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. दर्जा दाखवतोय, स्वतःची गुणवत्ता, स्वतःची ताकद आहे. इथे मात्र आदर्श शेट्टी हा गोलंदाज दाखवतोय. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय. संघाची टोटल पोहोचली आहे फक्त 24 या आकड्यावरती. जीवित म्हात्रे सध्या संघर्ष करतोय जरूर, परंतु हा खेळाडू देखील मी बऱ्याचदा पडतो की फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. आणि इथे परतावं लागतंय. जीवित म्हात्रेला मात्र इथून मात्र परतावं लागेल. बॅटची कडा, लीडिंग एज अँड इट्स टेकन बाय विकेट कीपर. बॅट्समॅन आउट. सदोतीस धावसंख्येची गरज आहे. यानंतर AK स्पोर्ट्स बदलापूर रायगड आणि त्या विपक्षात या सामन्यातील विजेता संघ अशी लढत आपल्या भेटीला येणार आहे. AK स्पोर्ट्स बदलापूर रायगड संघ आपण तयारीत राहा. अजितजी कदम साहेब जे संघाचे पुरस्कर्ते आहेत, तुम्ही पाहतायत खालापूर तालुका अध्यक्ष चषक 2026 हा अत्यंत चित्तथरारक प्रवास. अजून जसा जसा या स्पर्धेचा पुढचा प्रवास होईल तसा तसा मग या स्पर्धेची चमक धमक अजूनही वाढेल.
चला थोडं स्पीडअप कराल, विशेषतः क्षेत्ररक्षण करणारा संघ जास्त वेळ आपण गमावताय, या गोष्टीला देखील तुम्हाला नोटिफाय करावं लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे आदर्श शेट्टी आणि नवीन फलंदाज क्रीडानगरीच्या आतमध्ये दाखल झालाय संस्कार द्यानी, ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे ताकद आहे आणि तो या मॅचला देखील पलटवण्याची क्षमता ठेवेल का. आल्या आल्या खडे खडे प्रहार केलाय, बॉलला पाठवलंय सरळ लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. संस्कार ज्ञानीच्या बॅट मधून येतोय पहिला धमाका षटकार. थँक्यू. 13 बॉल 31 चा सामना आहे, एक चेंडूचा खेळ अजूनही शेष. आल्या आल्या केलाय पहिला वार, ज्याच्या बॅट मधून आलाय दमदार षटकार. फलंदाज संस्कार ज्ञानी इथून मात्र या मॅचला वळण देईल का. उर्वरित 13 चेंडू शिल्लक आहेत, 31 धावसंख्येची गरज आहे मॅचला जिंकण्याकरता. जो संघ विजयश्री प्राप्त करेल त्याला मात्र खेळावं लागेल AK स्पोर्ट्स बदलापूर रायगड या संघाच्या विपक्षात. आणि खऱ्या अर्थानं अवधूत स्पोर्ट्स कणकवलीचा संघर्ष सुरू आहे. मोठमोठे खेळाडू या संघाचा प्रभाग राहिले, आज अपयश आलं त्यांना, परंतु चला ऑफिशियली टाइम लिमिट आहे, इथून पेनल्टीचा सामना करावा लागेल याची देखील नोंद घ्या. पंचांकडनं ऑफिशियली ही दुसरी वॉर्निंग आली तुम्हाला. गोलंदाज तयार. इथे पॉइंटला शॉर्ट पॉइंटला परतावं लागेल फलंदाजाला. मिस्टर संस्कार ज्ञानी पुढच्याच बॉलवर निघालाय परतीच्या प्रवासाला. बॅट्समन आउट. चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्यानं चांगली पारी त्यानं सजवण्याचा प्रयत्न केलाय. परंतु मी याआधी देखील उल्लेख केला की क्रिकेट हा 1-2 खेळाडूंचा खेळ नव्हे, तर तिथे तुम्हाला सांघिकता प्रस्थापित करता आली पाहिजे. प्रथमेश म्हात्रे सारख्या बलाढ्य खेळाडूला इथून साथ मिळत नाहीये. कदाचित जीवित म्हात्रे असफल ठरले, त्यानंतर संस्कार ज्ञानी आले, त्यांनी सुरुवात केली, एक मोठा मल्टीएट त्यांच्या बॅटमधून आला. असं वाटलं आता या मॅचचे फासे पलटतील. तत्पूर्वीच अगदी गोलंदाजानं आदर्श शेट्टीनं अगदी पुढच्याच बॉलवर परतीचा प्रवासाला पाठवलं संस्कार ज्ञानी या बलाढ्य खेळाडूला देखील. चला थोडं स्पीडअप कराल. गोलंदाजी मार्कवर इथे पहा फटका, बॅटचा फ्लो उडवलाय लॉंग ऑनला, फटका फसलाय. प्रथमेश म्हात्रेला परतावं लागेल. किरदरला मिळतीये पहिली सफलता. बॅट्समन आउट. यस, करण पाटीलला मिळाली ही सफलता. योग्य वेळी त्यानं संघाला निश्चित स्वरूपात त्यांना बाजू देण्याचा प्रयत्न केला. अगदी या क्लायमेटिक कंडिशनमध्ये मी तर म्हणेन की शक्तीपेक्षा युक्तीचा वापर जो फलंदाज करेल त्यालाच इथून यशप्राप्ती होऊ शकेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विकी मुंबईकर. चला थोडं स्पीडअप कराल. विशेषतः क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे फार जास्त वेळ काढूपणा आपण करतायत. थोडंसं ऑफिशियली कोऑपरेट करा प्लीज. करण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. षटकातला पुढचा बॉल.
इथे टायमिंग पूर्णतः मिसटायमिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट झालाय. बॉल चाललाय लॉंग ऑनला. समोर प्रोटेक्शन आहे त्यामुळे फक्त एक सिंगल होईल प्राप्त आणि याच सिंगलच्या मदतीनं आता टीमची टोटल पोहोचली 31 या धावसंख्येवरती. 10 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 30 धावसंख्येची गरज आहे. आदरणीय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय प्रवीण शेठ मोरे साहेब अगदी दूरदृष्टीनं प्रत्येक ठिकाणी जाऊन बारकाने या स्पर्धेची तपासणी करतात आणि हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आयोजन करणं ही सोपी गोष्ट नसते. कदाचित एक सक्सेसफुल स्पर्धा घडवण्यामागे अनेक रात्रींचा प्रवास असतो. इथे गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉल तयार. फटका पहा. प्रॉपर इम्प्रुव्हाइज केलाय बॉलला. उडवलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर लगावली आहे चपराक. बॉल चाललाय. बॅकफुट पंच. परफेक्ट पंच केलाय. चौकार. 4 धावा. नऊ चेंडू आणि विजयाकरता 26 या धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 26 धावा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा करण. प्रॉपर टिपिकल कॉपी बुक स्टाईल क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा टेक्निकली साऊंड फटका. पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल चाललाय सीमारेषे पलीकडे. आलाय दमदार चौकार. 4 धावा. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. 8 बॉल आणि विजयाकरता 22 या धावसंख्येची गरज आहे. 22 धावसंख्येची गरज आहे सामन्याला जिंकण्याकरता. 8 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंडवर फलंदाजी करता अनिश खान. कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं. आल्या आल्या चांगल्या फलंदाजीला सुरुवात केली आहे. लगातार 2 चौकार त्यांना ठोकलेत. इथे पहा हे प्रेशर आहे. या प्रेशराइज कंडिशन मध्ये खेळ करणं प्रत्येकाला जमतं असं नाही. एक्स्ट्रा धावसंख्या जे धावफलकावरती जोडली जाते. 8 चेंडू आणि 21 या धावसंख्येची गरज आहे. या षटकातील अत्यंत महत्वपूर्ण 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. खालापूर तालुका अध्यक्ष चषक 2026 अनेक मातब्बर भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमधील नामवंत खेळाडू या स्पर्धेचा प्रभाग राहिलेत. गोलंदाज तयार. चांगला बॉल. पॉकेटचा वापर करतो इथे गोलंदाज. यष्टीरक्षकाची साथ इथे थोडीशी कमी मिळाली. बाईचा सिग्नल आलाय आणि याच अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीनं व्हाईट बॉल करता इथे मात्र रिव्ह्यू घेण्यात आलाय फलंदाजांमार्फत. इट्स अ फेअर बॉल. हा चेंडू ऑथराइज आहे. शेवटचे 7 चेंडू आणि विजयाकरता 20 या धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 20 धावा. रणहर्षक रोमहर्षक लढत. जो जिंकेल तो मात्र त्याचं या स्पर्धेतलं आव्हान कायम राहील. ज्याला पराभवाचा सामना करावा लागेल त्याचं आव्हान मात्र या स्पर्धेतलं संपेल. फटका फसलाय. अगदी दूरवरचा प्रवास करत क्षेत्ररक्षक 38च्या बंदिस्त वर्तुळापर्यंत आला होता. तिथून एक सिंगल जी धावफलकावरती होते कनेक्ट. 6 चेंडू आणि विजयाकरता 19 धावसंख्येची गरज आहे. या बोरगाव गावाच्या प्रवीण शेठ मोरेने मार्केट केला या ताई. या बोरगाव गावाच्या प्रीती शेठ मोरेने मार्केट केला या ताई. थँक्यू. धन्यवाद डीजे. चला शेवटचं षटक. 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 19 धावसंख्येची गरज आहे. यश आलेत. यश किरधर. मिरज एक्सप्रेस. जयेश भोसले सरांनी उल्लेख केला या आधीच्या मॅच मध्ये. कमी वयाचा खेळाडू आहे परंतु अनेक स्पर्धा
सफलतेनं ठरला, यशप्राप्ती केली आहे. सहा चेंडू विजयाकरता 19 धावसंख्येची गरज आहे. हा सामना जिंकण्याकरता अवधूत स्पोर्ट्स कणकवली संघाचा संघर्ष मात्र क्रीडांगणाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज तयार. इथे पहा, बॉल आदळला सरळ पायावर. पंचांचा बोट आकाशाला गवस निघालाय. फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागणार आहे. विकेटचं पतन केलाय पहिला वार. चषक कोरगाव गावाचा आहे तो एक नंबर. प्रवीण मोरे दादाचा आयोजन भारी आहे तो एक नंबर. तालुका अध्यक्ष चषक कोरगाव गावाचा आहे तो एक नंबर. प्रवीण मोरे दादाचा आयोजन भारी आहे तो एक थँक्यू. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 19 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्या कर्जतकरांचा अभिमान, द प्राऊड ऑफ कर्जत, मिस्टर साहिल लोंगले, मिस्टर ISPL सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. या स्पर्धेकरता भरपूर मेहनत या खेळाडूंना देखील घेतली आहे. आज बऱ्याचदा प्रश्न पडला की या खेळाडूचा परफॉर्मन्स थोडा कमी पाहायला मिळाला या स्पर्धेच्या निमित्तानं, परंतु कंटिन्युअसली हा खेळाडू खेळतोय, त्यामुळे डेफिनेटली बऱ्याच चर्चा झाल्या. या खेळाडूला घडवताना बऱ्याच जणांचे हात लागलेत, बऱ्याच जणांची मेहनत आहे. मी डॅनी लोंगलेचा बऱ्याचदा उल्लेख करतो, समीर लोंगले असतील. मेहनत आहे प्रत्येकाची. म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो की एखादा हिरा घडतो, त्याला घडवण्याकरता किंवा त्याला पैलू पाडण्याकरता बरेच कलाकार असतात. गोलंदाज तयार. हा बॉल इथे लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल, परंतु तुर्तास सेल्फ सरेंडर, व्हाईट बॉल आणि विकेट. चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. तो 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 18 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅटर मिस्टर अमरेश यादव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. चांगली गोलंदाजी, अप्रतिम, दर्जेदार कौशल्याचा संगम. आणि इट्स अगेन चॅलेंज टू द अंपायर डिसिजन बाय द बॅट्समन. चला आपल्या ऑफिशियल रूम मध्ये आमंत्रित करूया तिसऱ्या पंचांना. येस, डिसिजन पेंडिंग. इट्स अ फेअर बॉल. आणि 4 चेंडू विजयाकरता 18 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 18 धावा. मुकाबला थोडासा एकतर्फी. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला अक्षरशः. बॉल चालला लॉंग ऑफला, जिथून फक्त एकही धाव न घेणं पसंत केलं. आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयाकरता 18 धावसंख्येची गरज, म्हणजे 3ही मल्टी हिट इथून लगावावे लागतील तर आणि तरच अवधूत स्पोर्ट्स कणकवली संघ बॅकफुटवर जाऊन एक्स्ट्रा कव्हरला स्लॅश केलाय. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध. आणि 2 चेंडू 18 धावा. सामन्याला अगदी मी बऱ्याचदा म्हणतो ना की जिंकणं आणि हारणं यापेक्षा लढणं महत्वाचं आहे. कदाचित AK स्पोर्ट्स बदलापूर संघाचा कॅप्टन. चला, टॉस बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. AK स्पोर्ट्स बदलापूर रायगड संघाचा कॅप्टन. या क्लायमॅटिक कंडिशन्स मध्ये चेंडूचं लॉफ्टिंग बाहेर जाणं फार मुश्किल आहे, त्यामुळे आता इथे फलंदाजाला परतावं लागेल. बाद झालाय. थँक्यू डीजे. एक शेवटची औपचारिकता बाकी आहे
आणि नवीन बॅटर आर्यन भोईर, हायवे दिवे गावाचा. खरं तर मी बऱ्याचदा म्हणतो की पिताश्रींच्या पावलावर पाऊल ठेवून या खेळाडूनं खेळायला सुरुवात केली आणि आज एक यशस्वी गोलंदाज, फार कमी वयात या खेळाडूनं फार मोठी उंची गाठली. अगदी इथे विकेटचं पतन, सामना जिंकलाय तो निश्चितच श्रीराम फाउंडेशन ठाणे संघाचं आपण करूया तिथे अभिनंदन. चला, श्रीराम फाउंडेशन ठाणे आणि त्या विपक्षामध्ये AK स्पोर्ट्स बदलापूर रायगड अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टन्सचं मनापासून